मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला. हे घोषवाक्य घेऊन आज राज्यभर आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे रयत क्रांतीचे राज्य प्रवक्ता जितू अडेलकर यांनी आपल्या परिवारासमवेत घरासमोर आंदोलन केलंय. यावेळी अडेलकर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं होतं, परंतु या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून आपला लढा अशाच प्रकारे चालू ठेवेल. देशात कोरोनाचा नवा स्ट्रेंथ दाखल झाल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ही लाट थोपवण्यासाठी जलद गतीने लसीकरणाची आवश्यकता आहे, असा सल्ला WHOने दिलाय. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आम्ही जलद गतीने लसीकरणाला तयार आहोत, मात्र केंद्राकडून लसी उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला असून केंद्राने बाहेरच्या देशातून लस खरेदी करण्यासाठी राज्याला परवानगी आणि मान्यता द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ते जालन्यात बोलत होते. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढत चाललं असून यावरील औषधेही महागडे आहेत. यावर बोलताना आम्ही जनजागृती करणार असून या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीनं उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून या आजाराचा उपचार मोफत करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. या आजारावरील औषधांच्या किमती खाली आणण्यासाठी 2 दिवसातच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यातील गेवराईमधील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा अंतर्गत अनेक कामे होत असतात. मात्र गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतीचे काम योग्य असल्याने वरिष्ठ अधिकारी भेट देण्यास आल्यानंतर जातेगाव येथे भेट दिली जाते. मात्र गेवराई तालुक्यातील मनरेगाचे काम हे सर्व नियम धाब्यावर बसवून होत असल्याचा आरोप जातेगावातील ग्रामपंचायत सदस्याने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मास्टर जिओ ट्रेनिंग मजूर उपलब्ध नसून फक्त रोजगार हमी काम कमी, निम्मे तुम्ही निम्मे आम्ही अशी संगणमत मनरेगामध्ये सुरू आहे. या अशा निर्माण झालेल्या परिस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करावी, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. मात्र या सर्व प्रकारावर बोलण्यास पंचायत समिती अधिकाऱ्यांनी टाळलं आहे. आज जळगाव शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये 5,000 लोकांची गर्दी झाली होती. भाजीपाला जरी अत्यावश्यकमध्ये येत असला तरी भाजीपाला वेगळा आणि फळेवाले वेगळे असं केल्याशिवाय गर्दीवर कंट्रोल होणार नाही. भाजीपाल्यासाठी 2 तास व फळं विक्रेत्यांसाठी 2 तास असं जर करता आलं तरच गर्दीवर कंट्रोल करता येईल. असं जर करता आलं तर गर्दीमध्ये 2 भाग पडतील व गर्दी कमी होईल. सभापतींनी आत्ताच सांगितले आहे की त्या ठिकाणी हजर राहून मास्क लावल्यापासून ते गर्दी रोखण्यापर्यंत जबाबदारी तुमचीच राहील. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवा, अन्यथा दंड वसूल करण्याची जबाबदारी आहे ही मार्केटचीच आहे. आता सध्या तरी 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. पुढची स्थिती लोकांकडून जसे सहकार्य मिळेल त्याप्रमाणे नियमावली जाहीर होईल, असे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करून स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याचे संकेत दिले आहेत. असं असतं तरी 3ऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात 1,47,000 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलंय. 2ऱ्या लाटेसह 3ऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहेत. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, NSICUमधील बेड्स यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीने तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाल्यास त्यावर त्वरित उपचार करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही, त्यांना त्वरित उपचार मिळावे म्हणून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात 5 बेड राखीव ठेवावे, अशा आशयाचे निवेदन वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर स्वरूपा देवरे यांना दिले असता त्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या 2 ते 3 दिवसात मुलांसाठी 5 बेड आरक्षित करणार असल्याचे सांगितले.
1.25 लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहरात केवळ 4,479 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाचा बराच पल्ला गाठायचा असल्याने लसीकरण वाढवणे जितके गरजेचे आहे तितकेच लस उपलब्ध होणेही गरजेचे आहे। मात्र शहराला लस देताना दुजाभाव होत असल्याचे चित्र समोर आले असून एक दिवसाआड केवळ 100 लस देण्यात येत आहेत। त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी असून अनेकांना लसीविनाच परतावे लागत आहे। लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करताना शहराची चिंता वाढली आहे, तरी शहरातील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी येथील लोकसंख्या बघता येथे लसीकरण वाढवण्याची गरज आहे। परंतु येथे लस उपलब्ध करून देणेही तितकेच गरजेचे आहे। शहराची लोकसंख्या 1.25 लाख आहे, मात्र येथे एक दिवसाआड 100 लस उपलब्ध करून दिली जाते। लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी लस उपलब्ध करून दिली जात असल्याने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते। येथील संभाव्य धोका ओळखून शहरासाठी जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे लसीची मागणी होत आहे। नागपुरात कोरोना संसर्गामुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळावे आणि त्यांचा जीव वाचवावा यासाठी नागपुरातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पुढाकार घेतला असून दीक्षाभूमी येथे 30 बेडचे कोविड केअर सेंटर निर्माण केले आहे। या सेंटरचे आज भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी 15 ऑक्सिजन बेड आणि 15 विलगीकरण बेड ठेवण्यात आले आहेत। शिवाय ऑक्सिजनचे 10 जम्बो सिलेंडर सुद्धा ठेवण्यात आले असून ऑक्सिजन सेंट्रलाइज सिस्टीमने थेट रुग्णांना बेडवर दिले जाणार आहे। शहरातील नामवंत डॉक्टर सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम येथे निशुल्क सेवा देणार आहे। हे कोविड केअर सेंटर सेवा कार्य म्हणून सुरू करण्यात आले असून कोविड रुग्णांसाठी हे निशुल्क राहणार आहे, अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली आहे। लॉकडाऊनमुळे ऑनलाईन फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। होम डिलिव्हरीच्या नावाने गुगलवर नंबर आढळून येतात। या नंबरशी संपर्क साधला असता ते आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे द्यावे अशी मागणी करतात। ग्राहक त्यांना काही पैसे देखील देऊ करतात। सायबर भामटे या ग्राहकांना आणखीन पैसे टाकण्याची सूचना देखील करतात, मात्र होम डिलिव्हरी काही होत नाही। या उलट ग्राहकांना हजारो रुपयांचा फटका देखील बसू शकतो, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। ठाणे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेतर्फे देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांच्या पुढाकाराने ही मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेतर्फे केलेल्या या मदतीमध्ये 3 व्हेंटिलेटर मशीन्स, 15 ऑक्सिजन सिलेंडर आणि 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत। ही मदत ठाणे महानगरपालिकेने उभा केलेल्या ग्लोबल अँड पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये वापरली जाणार असल्याची माहिती श्री शिंदे यांनी दिली आहे। केंद्र सरकार राज्याला मागणी केल्याप्रमाणे मुबलक लसींचा पुरवठा करत आहे, मात्र राज्य सरकारचे मंत्री लसीचे राजकारण करत केंद्राच्या नावाने बोटं मोडतायत। आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतःच्या जिल्ह्यासाठी जास्त लस घेऊन जातात, पण बीड जिल्ह्यासाठी का देत नाहीत, असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे। लसीकरणात राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। राजकारण सोडून सर्वसामान्य जनतेच्या जीवाच्या रक्षणासाठी नियोजन करावे, अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली आहे। तर इथं 3 लाखाच्या आत लसीचे डोस मिळाले आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ज्या जालना जिल्ह्याचे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये लसीचे डोस मुबलक प्रमाणात मिळतात। खरं म्हणजे अशा प्रकारचं राजकारण करायला नाही। पाहत रहा ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा फक्त आपल्या सूर्योदय न्यूज चॅनलवर।